गुप्त भुयार, प्राचीन सुवर्ण मुद्रा आणि गोंडकालीन राजाची समाधी. भद्रावतीच्या चंदनखेडा या गावात आजही उभे आहे एका प्राचीन किल्ल्याचे अवशेष. पण या किल्ल्याचा संबंध गोंड राजाच्या इतिहासाशी आहे का? आणि याच गावात असलेल्या माधव महाराजांच्या समाधी मागचं रहस्य काय? चला आज शोधूया चंदनखेड्याच्या इतिहासाची ही अनोळखी गोष्ट. 16व्या शतकात गोंड राजाच्या काळात चंदनखेड्याचे नाव चंदनपूर होते. हे गाव केंद्रस्थानी असल्यामुळे व्यापारी पेठ म्हणून त्या काळी नावाजलेले होते. या सर्व ठिकाणी गोंड राजघराण्याची कारकीर्द अस्तित्वात होती. चंदनखेडा येथे चंद्रपूरच्या राजवंशातील राजे गोविंदशाह आत्राम यांचे राज्य असताना चंद्रपूरचा राजा वीरशाह यांचा सन 1972 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या विधवा राणी हिराई हिला संतान नसल्यामुळे त्याचा चुलत दीर राजे गोविंदशाह यांच्या 3 वर्षाच्या धाकट्या मुलाला तिने दत्तक घेऊन रामशाह असे नाव ठेवले. राणी हिराई नंतर चंद्रपूरचे राज्य मूळ चंदनपूरचा रामशहाने चालवले. यावेळी गोंड राज परिवारात चंदनखेडा हे उपराजधानीच्या दर्जाचे ठिकाण होते. त्याचप्रमाणे रामदेगीला जमुनाबाईचा किल्ला आहे. ही जमुनाबाई गोविंदशहाची पत्नी होती. गोविंदशहाच्या मृत्यूनंतर राणी जमुनाबाईंनी चंदनखेडा व रामदेगीचा कारभार सांभाळला. गोविंदशहाचे पूर्वज राजे श्री माधवराव आत्राम यांची ही समाधी असून ते एका लढाईत त्यांच्या आवडत्या घोड्यासह शहीद झाले. म्हणूनच त्यांच्या समाधी लगत घोड्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. हे देवस्थान चंदनखेडा तसेच परिसरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. माधवराव महाराजांचे येथील समाधी स्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अनेक लोक कथेनुसार चंदनखेड्यात कोणतेही शुभकार्य असो त्याची सुरुवात माधवराव महाराजांच्या समाधींचे दर्शन घेऊनच केली जाते. इतकंच नाही तर गोंडी देवता देखील या पवित्र स्थळाचे दर्शन घेतल्याशिवाय गावाची सीमा ओलांडत नाही. प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चंदनखेडा येथे करण्यात आलेल्या उत्खननात सातवाहनकालीन अवशेष आढळून आले. या अवशेषावरून चंदनखेडा हे सातवाहनकालीन व्यापाराचे मुख्य केंद्र होते. या सर्व पुरातन अवशेषात सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सातवाहन राजा सातकर्णी याचा उल्लेख असलेली सुवर्ण मुद्रा ही सापडली आहे. या मुद्रकात पराक्रमी सातवाहन राजा सातकर्णी याचे राजारोहणाचे 30वे वर्ष उल्लेखित असून अप्पीशकट या नावाने चंदनखेडा हे गाव प्राचीन काळी ज्ञात होते असे समजते. माधवराव महाराजांच्या समाधीच्या मागे एक गुप्त भुयार असल्याचं स्थानिक लोक सांगतात. हा भुयारी मार्ग थेट एका प्राचीन शहराकडे जातो. यांच्या मते हा भुयारी मार्ग त्या काळातील राजांच्या गुप्त ये-जा करण्यासाठी वापरला जात असावा. मात्र या भुयाराचा नेमका उपयोग आणि तो कुठपर्यंत जात होता याचा ऐतिहासिक पुरावा आजही एक रहस्यच आहे. प्राचीन इतिहास, श्रद्धा आणि रहस्याने भरलेल्या या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या. विशेष म्हणजे या मंदिरात दरवर्षी साजरा होणारा घोडा उत्सव येथील खास वैशिष्ट्य. या उत्सवासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. एकाच वेळी 25 ते 30 हजार लोक येथे उपस्थित असतात. परंतु आजपर्यंत येथे कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता भासली नाही. हा उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडतो. काही वर्षापूर्वी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. आज मंदिराचं रूप आधुनिक आणि सुंदर झालं असलं तरी त्या मागची प्राचीन श्रद्धा आणि लोक परंपरेची कहाणी अजूनही तितकी जिवंत आहे. काही ठिकाण फक्त पाहायची नसतात तर त्या मागचा इतिहास आणि त्या मातीची कहाणी समजून घ्यायची असते. चला तर मित्रांनो, मी राकेश भाऊने पुन्हा भेटूया अशाच एका हरवलेल्या